की तिला अहंकार नाही. वरपोट करा बघा की त्याने सांगा की मला अहंकार नाही. आहे का कुणी? बरं बोट वरती केलं तरी सुद्धा अहंकार नसल्याचा काय आहे की नाही? हो की नाही? तिघे जण होते. तिघांना म्हणलं तुम्हाला 50 रुपये देते. सगळ्यात जास्त आळशी कोणी? दोघांनी वर बोट केले. पटकन मी आळशी. तिसऱ्याने केलंच नाही. म्हणलं तू का वर बोट केलं नाही? तुम्हाला मला बोट वरती करायचाच कटाळा आला होता. सगळ्यात जास्त आळशी कोण? मग अहंकार नाही म्हणून पटकन वर बोट केलं तर सगळ्यात जास्त अहंकार कोणाला आहे? मग त्याच माणसाला. माणसाला जीवनात अहंकार असू नये. सगळ्यात जास्त दुःखी मनुष्य कशाने असेल? तर अहंकाराने असेल. अहंकार झाला तुका म्हणे ज्याला जितका जास्त अहंकार तितका जास्त नाचतेत माणसं. नाचत नाहीत का? नाचतात ना. सत्य पुढे नाचतात, बायको पुढे नाचतात. बायको छान दिसायला असेल तर नाही का? माझ्या बायको सारखी गावात सुंदर नाही. हो की नाही? अहो म्हशी पुढे नाचतात, लाखाची म्हैसे नाचतात की नाही? बैला पुढे नाचतात, लाखाची बैल जोडी नाचतात की नाही? बंगल्या पुढे नाचतात, निर्जीव बंगल्या पुढे. साधा आहे का? 3 मजली बिल्डिंग आहे, नाचतात की नाही? नाचत नाही असा मनुष्य दाखवा. अहंकार झाला की जीवनामध्ये त्या व्यक्तीला काय प्राप्त होतं? दुःख होतं. आणि ज्याचा अहंकार गेला तो साक्षात काय होतो? देव होतो. देव. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला ना तो देवच आहे. देवच आहे. ज्याचा अहंकार गेला त्याला शिव्या दिल्या तरी फरक पडत नाही आणि गोड बोललं तरी पडतं का? आता पूर्वी बरं का शिवाजी महाराज, माझा स्वर जायचा. महाराज मला खवळायचे की तुझा स्वर गेलाय. जसं आता भैऱ्या व्यक्तीला शिव्या दिल्या काय, गोड बोललं काय कळत का? तसं आता मला स्वर आला काय गेला काय कळतच नव्हतं. तर यांनी किती बडबड केली तर काय का? बघा होता इतका अभ्यास झाला. आज येताना मला म्हणते प्रमाण सांग बघा कोण कोणते येतील. म्हणलं मी का टिप्पणी कीर्तन का रे का काय हे? हा, एखाद्या परीक्षेत बसायचं असल्यावर त्या विद्यार्थ्याला कशा आधीच प्रश्न सांगून होते हे येतील बघ. तसं आता टिप्पणी कीर्तन. आता निवृत्ती दादाने किती कीर्तन ऐकले दादा? एक तरी कीर्तन डबल आले का? एकही नाही. जवळजवळ भरपूर. म्हणजे मला शिवाजी महाराज 15 वर्षापासून कीर्तन, आज ते आलेच नसते ऐकायला. कालच सिंगोण्यात कीर्तन ऐकलंय, कशाला यायचं म्हणले असते? हा, ते म्हणले असते काय तेच टिपण ऐकायचंय. म्हणजे काय माहितीये का? त्या व्यक्तीचं सगळं, त्याला शिव्या दिल्या काय, गोड बोललं काय, काही वाटत नाही. त्याला तुम्ही स्तुती केली काय, निंदा केली काय, काहीच वाटत नाही. कारण त्याचा अहंकारच निघून गेलेला असतो. ज्याचा अहंकार गेला तो साक्षात देव होतो. पण अहंकार झाला ना तो देवापासून सोडी मी तो पाना
लक्ष्मी पाया पडते ना तेव्हा भगवान विष्णू डोळे झाकतात. कारण लक्ष्मी मातेला काय झालेलं आहे, अहंकार झालेला आहे. लक्ष्मी माता भगवान विष्णूंना म्हणते मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणाले तू श्रेष्ठ आहे तर सिद्ध करून दाखव. काय करावं लागेल तुला? सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणजे आता सिद्ध करून दाखवते. एक मेलेलं प्रेत चालू होतं. त्या प्रेतामागं काही मागं पुढे 5-25 माणसं रडत होती. लक्ष्मी मातेने असा चमत्कार केला की त्या प्रेतावर 200च्या नोटा, 100च्या नोटा, 500च्या नोटा, जे असं वरून स्वर्गातून नोटांचा वर्षाव चालू झाला. जिकडं नोटा पडतील तिकडं लोक बघा, ज्यांच्या खांद्यावरती मड होतं त्यांनी पळायला पाहिजे होतं का? ज्यांनी मड घेतलं होतं खांद्यावर त्यांनी पळायला पाहिजे होतं का? मड टेकून 500च्या नोटा जर पडत असतील तर नोटा श्रेष्ठ की मड श्रेष्ठ? चलतील ते मड घेऊन? चलतील? त्यांनी सुद्धा मड टाकून दिलं. 75 वर्षाची म्हातारी 15 वर्षाच्या मुलीप्रमाणे नोटा वेचत पळवू लागली. लक्ष्मी माता म्हणाली बघितला माझा चमत्कार. तर भगवान विष्णू म्हणाले चमत्कार मी पाहिला नोटांचा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हालाही विचारते, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळे नोटा वेचण्यासाठी पळत होते, मग ते मेलेलं मढ नोटा वेचण्यासाठी का पळत नव्हतं? बोला. राम कृष्ण विठ्ठला, क्या बात आहे. अहो त्याच्यात विष्णू नाही ना, त्यात राम नाही ना. मेलेल्या मड, आमच्या दादांसाठी टाळ्या वाजवा एकदा. ज्याच्यात रामच नाही तो कशाला नोटांच्या मागे पळेल? अहो तुमच्यात राम ठेवायचं की नाही हे कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. म्हणून आपल्याला अखंड काय करावं लागेल? नामस्मरण रूपी रिचार्ज जवळ ठेवावं लागेल. मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईल, तो मोबाईल मधून कॉल करायचा असेल तर काय लागेल? काय लागेल? बॅलन्स लागेल. बघा तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स पण आहे तरी पण कॉल होत नाही, मग काय लागेल? हा बघा चार्जिंग पण आहे तरी पण कॉल होत नाही, मग काय लागेल? रेंज लागेल. क्या बात, हे महत्वाचं उत्तर आहे. काय लागेल? तसं भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुद्धा नामस्मरण रूपी काय लागेल? रेंज लागेल. ह्या अंतःकरणातला अहंकार काढून टाकावा लागेल. तेव्हा आपण काय करू शकतो? भगवत स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो. आणि ज्यावेळी अंतःकरणातील अहंकार जाईल त्यावेळी प्रत्येकामध्ये काय दिसेल? प्रत्येकामध्ये काय दिसेल? देव दिसेल. हाच संतांचा अनुभव आहे आणि हाच अभंगाच्या प्रथम विश्वदेव सत्यत्वे. विश्वामध्ये देव पाहणारे कोण होऊन गेले? संत. नाथरायांना कशात देव दिसला हो? गाढवात देव दिसला. नामदेव रायांना कुत्र्यात देव दिसला. आणि आपल्याला